कार्याध्यक्ष सन्माननीय श्री प्रकाशजी ठाकूर साहेब, खजिनदार सन्माननीय श्री महेशजी मांगेला साहेब, सहखजिनदार सन्माननीय श्री जगदीशजी गरज साहेब, सचिव सन्माननीय श्री भगवानजी पटेल साहेब आणि सहसचिव सन्माननीय श्री कैलासजी मात्रे साहेब हे आपले पदाधिकारी आहेत आगरीगोळी समाज सामाजिक संस्थेचे। पहिला चेंडू आडव्या बॅटने यावेळेस हा फटका खेळला जातोय। चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू फील्ड करताना मात्र चुकी होते, मिस फील्डच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर येतोय दमदार चौकार। आज दिवस विलास पाटलांचा आहे। आज दिवस विलास पाटलांचा का आहे तर आज चांगली कामगिरी विलास पाटलांनी केलेली आहे। कदाचित मला असं वाटते गुरु की जर विलास पाटील सकाळी घरातून खेळण्यासाठी निघाले होते त्यावेळेस त्यांच्या सौभाग्यवतीनं विलास पाटलांच्या तोंडामध्ये दही साखर नक्कीच टाकली असेल आणि त्या कारणास्तव आज विलास पाटील या फ्रेम मध्ये येत आहेत। चेहऱ्यावर स्मित हास्य नेहमी अनेकांच्या नजरेत असलेले, नेहमी नक्कीच व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या द्वारे अनेक व्हिडिओ अपलोड करणारे, सर्वाधिक लाईक प्राप्त करू घेणारे विलास पाटील यावेळेस पहिल्या चेंडूवर चौकार ठोकतायत। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र लेगबायचा इशारा पंचांचा या ठिकाणी दिला जातोय। हे एक धाव अंकित केली जाईल। 4 षटकांचा सामना आहे। डीजे ऑपरेटर कुठे असाल तर प्लीज आपण लगेचच आमच्या दिशेने यायचं आहे। डीजे ऑपरेटर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जवळपास 5 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत। कोळशेत वर्सेस आपण पाहतायत वाघवेळ या दोन संघांविषयी म्हणायचं गेलं मित्रांनो तर कोळशेत हा संघ जवळपास हॅलो यावेळेस ऑन साइडला डीप लॉंग ऑन रिझन मध्ये गणेश मनेरा यांच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय। एक धाव मिळेल। पहिली स्पर्धा मित्रांनो 27 आणि 28 जवळपास नोव्हेंबर रोजी आपण ओवल्याच्या मैदानावर खेळलो होतो आणि त्या ओवल्याच्या मैदानावर कोळशेत संघानं द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावलं होतं, हे देखील विसरता कामा नाहीये। आणि तो संघ आज आपल्याला सेमीफायनल मध्ये पाहायला मिळतोय। तर 11 आणि 12 डिसेंबर 2021 रोजी मित्रांनो बालकुमच्या मैदानावर नंबर 3चं पारितोषिक कोळशेत संघानं पटकावलं होतं, हे देखील विसरता कामा नाहीये। तर कोळशेत संघ जवळजवळ विचार केला तर या वर्षामध्ये हा संघ मोठ्या प्रमाणात पुढे आलेला आहे। मात्र यावेळेस एक संधी आहे, एक संधी बालकुम संघाजवळ आहे मेगा फायनल खेळण्याची आणि त्यासाठी ती बालकुम संघाला मेहनत करावी लागेल। मात्र कोळशेत संघ देखील हार पत्करणारा संघ नाही आहे। हा संघ देखील या वर्षातील दुसऱ्या स्पर्धेमध्ये मेगा फायनल खेळण्यासाठी प्रवृत्त असेल। मोहन घरत अँड कंपनी दमदार कामगिरी, मोहन म्हणा प्रकाश म्हणा अतिशय सुंदर कामगिरी या फलंदाजाकडून आज पूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाली। हेमंत नंबर 1चं षटक हाताळताना यावेळेस खूपचा फटका गॅप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतोय फाईनच्या दिशेनं, मात्र फेक येईपर्यंत या ठिकाणी धावा पूर्ण केल्या गेल्या त्या 2। विलास पाटील आज विलास पाटील अतिशय सुरेख फलंदाजी करताना चर्चा झाली होती मित्रांनो। ज्यावेळेस दहिसरच्या मैदानावर प्लेइंग 11 मध्ये विलास दिसला नव्हता त्यावेळेस चर्चा झाली होती, कारण विलासनं ओवल्याच्या मैदानावर देखील चांगली कामगिरी केली होती, हे देखील विसरता कामा नये आहे। त्या कारणाचं आज विलास पाटील एकसरच्या नगरीमध्ये खेळताना दिसत आहेत आणि ते देखील मी तर म्हणेन एक लाजबाब पारी विलास पाटलांच्या या बॅट मधून पाहायला मिळते। यावेळेस पुन्हा एकदा फाईनच्या दिशेनं एक धाव पूर्ण केली गेली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। गणेश मनेरा मात्र विलासला थांबवतोय। पहिलं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते। धाव फलकावर धावा आपण पाहतोय। एक चेंडू आहे का अजून? यस 1 टू गो आहे।
एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा आपण पाहतो 10 धावा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय कारण डावकुरी हाताचा खेळाडू आणि उजवड्या हाताचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. राईट हँड लेफ्टचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडू दीप मिड विकेटच्या दिशेनं खेळला जातोय आणि या फटक्यावर मात्र गणेश मनेरा प्राप्त करतोय. त्या या 2 धावा, 2 धावेनं मात्र संघ पोहोचतोय तब्बल 12 या धावसंख्येवर. कालपासून आपण पाहतोय मित्रांनो धावाचे डीजे ऑपरेटर कुठे असेल तर प्लीज आपण लगेच या कारण थोडासा आवाज चेंज झालेला आहे. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. धावफलकावर आपण धावा पाहतायत 12 धावा आणि नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय मेघनाथ घरत. ही लढत खूप महत्वाची असेल. मात्र या लढतीमध्ये जो संघ पराभूत होईल तो संघ देखील रिकाम्या हाती घरी जाणार नाहीये. तर त्यासाठी देखील आकर्षक पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि या संपूर्ण ट्रॉफी आपण पाहतो जे स्पोर्ट्स जे शॉप आहे भाईंदर येथे जोनस अँड व्हॅली यांचं आणि त्या शॉपमधून या ज्या आपण ट्रॉफ्या पाहतोय त्या आणलेल्या आहेत. धावसंख्या आपण धावसंख्या 13. मेघनाथ घरत यावेळेस सुरेख फटका हेलो चेक हेलो चेक हेलो 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 चेक हेलो हेलो चेक हेलो 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 आवाज बसल्यावर का वाटते आपला आवाज खोल आला आवाज खोल धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा या धावफलकावर झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. यावेळेस हॅलो चेक बघ ना ते एक स्पीकर चालत का सगळे पहिले चेक कर स्पीकर मागच्या पिन वगैरे बघ पिन वगैरे लागत का मागच्या आउट झाला. धावसंख्या 17. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा चेंडू यष्टीच्या मागे निघून जातोय.
बाईच्या स्वरूपात ही एक धाव अंकित केली जाईल. आवाज अख्खा बांधून ठेवला असं वाटतं, आवाज फुटत नाही. धाव संख्या 18. 18 धावा झालेल्या आहेत. धाव फलकावर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय वाघवेलचा संघ. धावसंख्या 18 आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मेघनाथ घरत यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आदळतोय तो म्हणजेच अंगावर. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, मात्र गणेश मनेरा मात्र विलासला थांबवतोय. धावसंख्या 1 न पुढे वाटचाल करताना 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 1.5 चेंडू आतापर्यंत 5 टाकून झालेले आहेत आणि जवळजवळ विचार केला तर 10.36च्या सरासरीनं धावसंख्या आपण 19 धावा या धावफलकावर पाहतोय. बरोबर आहे, काय केलं मेघनाथ घरत आपण पाहत आहेत. जवळपास क्रमांक 2चा गोलंदाज. आज जर आपण पाहतोय कुलशेत या संघाकडे पाहायचं गेलं तर रेग्युलर जे खेळाडू असतात ते खेळाडू आज प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत. ए बी कॉफी बुक स्टाईल, गुड नाईट एक तमाशा देख या प्रकारे हा फटका मेघनाथ घरत यांच्या चेंडूवर मात्र खेळला गेला गणेश मनेरा यांच्या माध्यमातून. फक्त एक धाव. मात्र दोन्ही गाड्या एका प्लॅटफॉर्मला आहेत. एका खेळाडूला परतावं लागेल, ते मात्र कुणाला, तर विलास पाटलांना मात्र डगआउट मध्ये परतावं लागेल. संघ काय टार्गेट सेट करेल, किती धावा धावफलकावर लावेल. जवळजवळ जर म्हणायचं गेलं तर 40 धावा, 4 षटकांचा सामना. मी तर नक्कीच म्हणेल की 40 ते 45 धावा या धावफलकावर यायला हव्यात. कारण डावकुरी हाताचा खेळाडू मोहन घरत सारखा एक नामवंत खेळाडू त्या संघामध्ये आहे कोलशेतच्या. त्यानंतर मेघनाथ घरत, त्यानंतर म्हणायचं गेलं तर हेमंत, हे नामवंत खेळाडू आहेत. प्रकाश सारखा एक मोठा खेळाडू, विकास सारखा एक मोठा खेळाडू त्या संघामध्ये आहे. जर बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर जवळजवळ 7व्या क्रमवारीपर्यंत, 7व्या ते 8व्या क्रमवारीपर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड चेंडू डीप लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव, एका धावेला 2 धावेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतायत केला होता. 2 षटकांचा खेळ पूर्ण होताना आपण पाहतायत मित्रांनो. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 21. षटक क्रमांक 3 आपण पाहतायत. विकास येतोय गोलंदाजी करण्यासाठी. इथे मात्र एक मोठा फलंदाज भरत मात्र परततोय माघारी डगआउट मध्ये. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर भरत आला परत.
त्या ठिकाणी आहेत आणि हेमंत कडून मात्र या ठिकाणी चुकी होताना झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. तो झेल मात्र एक सर्वात मोठा खेळाडू गणेश मनेरा यांचा माटला सुटला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर पाहायला मिळत आहेत 23 धावा धाव फलकावर लागत आहेत. अजून आपण विचार केला तर आणखीन एक षटक शेष आहे या इनिंग मधलं. प्लेसमेंटच्या माध्यमातून इनटू द गॅप थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावेसाठी चौकार. जोडीचे धावसंख्या 27 धावा धाव फलकावर पाहतोय आपण. जवळपास आपण विचार केला तर 2.4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. उर्वरित आपण जर पाहिलं तर या नंबर 3च्या षटकातील 2 चेंडू अजूनही शेष आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नंदू पाटील. यावेळेस नक्कीच डेड बॉलचा इशारा पंचांचा केला जातोय कारण मंकड विकेट जर घ्यायची असेल तर कदाचित तुम्हाला वॉर्न करणं खूप गरजेचं आहे. नियम आहे आणि त्या नियमाचं पालन तुम्हाला करावं लागेल. फुल टॉस मिस करतोय मात्र हा फुल टॉस वेध घेतोय सरळ पॅडचा लेग बिफोरच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का नंदू पाटील परततोय डगआउट मध्ये. नंदू देखील बाद होतोय. हा एक मोठा धक्का असेल वाघबीळ या संघाला. धावसंख्या आपण पाहतोय 27 आणि 27 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद. थँक्यू डीचे. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 27 धावा 3 विकेट आतापर्यंत आपण वाघवेळ संघाच्या जाताना पाहिलेल्या आहेत. अजून आपण विचार केला तर मित्रांनो 7 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 7 चेंडूमध्ये 10 धावा 37 धावसंख्येवर वाघवेळ संघ पोहोचू शकेल. एका चांगल्या स्थितीमध्ये वाघवेळ संघ नक्कीच पोहोचू शकेल. मात्र त्या धावसंख्येपर्यंत वाघवेळ संघाला जाणं गरजेचं आहे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. हा फुलटॉस देखील आपण जर पाहिलं तर मिस करतोय फलंदाज राकेश. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धाव फलकावर धावा आपण 28 धावा पाहतोय. शेवटचे 6 चेंडू गणेश मनेरा अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहेत. 7 चेंडूंचा सामना गणेशनं मैदानाच्या आतमध्ये केला आहे आणि 7 चेंडूमध्ये 10 धावा या गणेश मनेरा यांच्या नावावर आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू कोणाकडे चेंडू दिला जाईल विचार विनिमय सुरू आहेत. कारण हे षटक खूप महत्वाचं असेल. आतापर्यंत आपण विचार केला तर पहिलं षटक हेमंतनं हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा गेल्या होत्या. त्यानंतर मेघनाथचं षटक नंबर 2चं षटक त्या 6 चेंडूंना मात्र कमबॅक केले कारण मेघनानं निव्वळ 8 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर आपण पाहतोय तर विलासचं षटक. विलास देखील 8 धावा आपल्या षटकामध्ये खर्च करतोय. तर हे षटक महत्वाचं असेल. काय या षटकामध्ये काय प्रिडिकल असेल 10 धावा 15 धावा किती धावा यायला हव्यात या 6 चेंडूमध्ये या देखील महत्वाच्या ठरतील वाघवेळ या संघासाठी. दिनेश जो मागच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय तर शेवटचं षटक हाताळलं होतं एनएस भाईंदर या संघाच्या अगेन्स्ट. आणि नक्कीच शेवटच्या क्षणी आपण पाहिलं होतं ते 1 चेंडू आणि 2 धावा. मात्र ती दुसरी धाव काढताना रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला
आणि तिथे आपण पाहिलं तर NS भाईंदर संघ पराभूत झाला. यावेळेस अखुड टप्प्याचा चेंडू बरोबर चेंडू बॅटवर येत नाहीये. बॅटचा मॅन्युफॅक्चरचा स्टिकर कदाचित आहे त्या पट्ट्यावर हा चेंडू आदळला गेला आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. राकेशची देखील पारी या ठिकाणी पूर्ण होते. तर गणेश मनेरा एक मोठं नाव ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्या इनिंगमध्ये देखील षटकार पाहिले होते, दुसऱ्या इनिंगमध्ये देखील षटकार पाहिले होते. तो गणेश मनेरा अजूनही क्रीजवर आहे. मात्र त्याला एक चांगला पार्टनर मैदानाच्या आतमध्ये मिळत नाहीये. चांगली साथ एखाद्या खेळाडूची त्याला मिळत नाहीये. वारंवार खेळण्याचा प्रयत्न गणेश करतोय, मोठमोठे फटके मात्र ते येत नाहीयेत. याचं कारण दर्जा उंचावणारी गोलंदाजी कुलचेत संघाची या ठिकाणी केली जात आहे. थँक्यू डीजे. यावेळेस चेंडू मात्र बॅटला ब्रश करून जातोय, तो म्हणजेच चौकार का वेट फॉर द अंपायर सिग्नल. अंपायरचा सिग्नल अजूनही यायचा आहे. काय निर्णय असेल पंचांचा. हा येतोय चेंडू 4 धावेसाठी. चौकार, महत्वपूर्ण चौकार मी तर म्हणेल. ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या गणेश मनेरा या सेट बॅट्समॅनला मात्र डगआउट मध्ये पाठवण्याचं काम दिनेश या गोलंदाजाने केलेलं आहे. यावेळेस विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता, लेग ब्रेकचा मारा. कारण लेग ब्रेक असा एकमेव चेंडू आहे, जर आपण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर 70% क्रिकेटपटू असे आहेत जे लेग ब्रेक खेळत नाहीये. त्याचं हे उदाहरण. प्रयत्नाला देखील हा चेंडू व्यवस्थित कळला नाहीये, त्या कारणास्तव मात्र हा चेंडू निघून गेला एसटीच्या मागे. यावेळेस बॅक टू द बॉलर. हा चेंडू गोलंदाज आपल्या स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. जर डायरेक्ट हिट केला असता, जर चेंडू स्टंपला लागला असता तर कदाचित विकेट गेली असती. मात्र थांबवलं, स्वतःला कंट्रोल केलं आणि खास करून एका धावेवर मात्र स्थिर राहिला, तो म्हणजेच वाघवेल संघ. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवनाथ, एक मोठं नाव वाघवेल या संघातील. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं लेग ब्रेकचा मारा केला गेला, मात्र लाईन ऑफ लेंथ पासून भरकटताना वाईटचा इशारा पंच जे केनी मार्फत.
एक धाव अंकित केली जाईल. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय 34. यावेळेस जागा बनवली होती, बॅकफुटला जाऊन लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र गडी बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात मात्र सफलता प्राप्त करतोय कोलशेतचा संघ. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण धावा पाहिल्यात तर 34 धावा या धावफलकावर झालेल्या आहेत आणि 35 धावा या विजयासाठी दिले जात आहेत कोलशेत मास्टर्स या संघाला. 24 चेंडू 35 धावा. आव्हान मी तर म्हणेल जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाहीये, कारण नामवंत गोलंदाज वाघवीळ या संघामध्ये देखील आहेत. मात्र विचारपूर्वक खेळी करावी लागेल कोलशेत या संघाला. मोहन गरज या खेळाडूकडे सर्वांचं लक्ष असेल. मोहन गरजच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष असेल. हा अंतिम सामना म्हणायला काही हरकत नाहीये. हे महत्वाची लढत आहे. हा जरी अंतिम सामना सेमीफायनलचा असला तरी मात्र ही महत्वाची लढत आहे, कारण या सामन्याच्या दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. वाघवेळ संघ आतापर्यंतच्या या मोसमामध्ये हा संघ कधी मेगा फायनल खेळला नाहीये. मात्र कोलशेत संघाविषयी म्हणायचं गेलं तर पहिली स्पर्धा ओवल्याला झाली होती. त्या ओवल्याच्या मैदानावर कोलशेत संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला होता. तरी कोलशेत संघाला देखील संधी आहे. या मोसमातील 7वी स्पर्धा खेळत आहात आणि या 7व्या स्पर्धेमधील दुसऱ्या फायनल मध्ये पोहोचण्यासाठी कोलशेत संघाला देखील प्रयत्न करावा लागेल. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आपण या सामन्याच्या दिशेने वळणार आहोत. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
अंतर्गत एक्सर बी आयोजित मास्टर चषक 2022 ची आणि त्यानंतर आपण या येत्या शनिवारी आणि रविवारी मित्रांनो थेट जाणार आहोत पेनकरपाड्याच्या त्या नगरीमध्ये आणि पेनकरपाड्याच्या नगरीमध्ये मित्रांनो स्पर्धा क्रमांक 8 आपली आयोजित केली गेलेली आहे मीरा मास्टर्स या संघानं आणि त्यानंतर मात्र पुढची स्पर्धा ही मालवणीला असेल असे आपले सचिव भगवंत पाटील यांच्याकडून माहिती येते मात्र त्या स्पर्धेचा ड्रॉ देखील टाकला जाणार आहे धावसंख्या आपण जर आपण धावसंख्येकडे लक्ष दिलं तर टार्गेट सेट केलं आहे ते म्हणजे 35 धावेचं टार्गेट सेट केलं आहे काय या 35 धावा होतील का हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये असेल मात्र कोळशेत संघ देखील आपण पाहिलं तर नक्कीच हार पत्करणारा संघ नाही आहे कारण याच परिस्थितीचा संघ मी खास करून एक्सर बीच्या स्पर्धेमध्ये पाहिला होता मात्र ते मैदान हे नव्हतं ते मैदान मित्रांनो जुनं मैदान होतं आणि त्यावेळेस मित्रांनो प्रकाश आणि मोहन या जोडीनं सलामीच्या वेळेस अफलातून कामगिरी केली होती पहिल्या सामन्यापासून तर जवळपास फायनलच्या सामन्यापर्यंत या जोडीनं अफलातून कामगिरी केली होती या जोडीनं मी तर म्हणेल कोळशेत या संघाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावून देखील दिलं होतं सर्वात श्रेष्ठ जोडी ठरली होती एक्सर बीच्या त्या स्पर्धेमध्ये तो काळ होता 2019चा काल पंचांचा अधिकृत दिशाला सामन्याला या ठिकाणी सुरुवात ऑल द बेस्ट बोथ द टीम या ठिकाणी आपण पाहतोय 35 धावेचं आव्हान गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहतायत डॉक्टर डाकी आणि स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतायत प्रकाश आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतायत मोहन घरत यावेळेस इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये नंदू पाटील त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत फेक येईपर्यंत फक्त एक धाव मोहन पाटलांच्या पायाला क्रॅम्प आला होता बऱ्याच वेळ सामना थांबला होता मात्र हार पत्करले नाही त्यावेळेस कोळशेत या संघानं काही बरेचसे खेळाडू कमी होते त्या संघामध्ये मात्र आपल्याला त्या स्पर्धेला जायचं आहे जरी आपण पराभूत झालो तरी आपल्याला ती स्पर्धा खेळायची आहे खास करून म्हणायचं गेलं जगदीशजी घरत साहेबांना खास करून आपल्या संघाला त्या एक्सर बीच्या स्पर्धेमध्ये आणलं होतं आणि जवळजवळ म्हणायचं गेलं लक फॅक्टर त्या ठिकाणी कोळशेत संघाचं चमकलं होतं ही जोडी प्रत्येक वेळेस आपण पाहिलं 3 सामने नाबाद पारी खेळली होती अफलातून पारी खेळली होती या जोडीनं त्या आठवणींना उजाळ येतोय कारण एक्सर बीची स्पर्धा मित्रांनो सुरू आहे प्लेसमेंटच्या माध्यमातून यावेळेस सिंगल कन्वर्ट करतोय स्वतःचं खातं खोलतोय मोहन घरत आणि संघाला नेऊन ठेवतोय 2 या धावसंख्येवर सेमीफायनलचा सामना यानंतर मित्रांनो सुरू होणार आहे मेगा फायनल एक विचार खास करून मनामध्ये आणला होता एक्सर बी संघानं की आपण मेगा फायनल नाईटमध्ये खेळूया मात्र त्यानंतर मात्र विचार बदलला गेला मात्र नक्कीच चांगला प्रयत्न होता की नाईटमध्ये एखादी मेगा फायनल खेळली असती तर खूप मजा आली असती मात्र वेळ तितकासा नाही आहे आपल्याजवळ आणि या कारणास्तव मात्र फायनल देखील आपल्याला लगेचच खेळवावी लागणार आहे मात्र जबरदस्त आयोजन जबरदस्त मैदान पाहायला मिळते यावेळेस सुरेख फटका अप्रतिम फटका डीप मिड विकेट रिझर्व मध्ये फटका फसतोय झेल या ठिकाणी सुटला जातोय चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार येतोय हा चौकार बाद रनआउटच्या स्वरूपात काही आवश्यकता नव्हती आतापर्यंत मी तर म्हणेल एक व्यवस्थित स्थितीमध्ये कोळशेचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता आणि इथे मात्र ही विपरीत बुद्धी 2 धावा करण्याचा नाद केला गेला आणि तो नाद मात्र महागात पडला गेला कोळशेच्या संघाला रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय प्रकाशला इथे परतावं लागेल डगआउट मध्ये
करण्यात आलं त्याबद्दल पुन्हा एकदा पाटील कुटुंबियांचा इथे मी आभार व्यक्त करतोय आणि वळतोय सामन्याच्या दिशेनं. 7 धावा रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद झालेला आहे, तो म्हणजेच कोलशेत या संघाचा. पहिलं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत आपण विचार केला 4 चेंडू टाकून झालेले आहेत. डॉक्टर डाकी यांच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आहे, तो म्हणजेच हेमंत म्हात्रे. प्लेसमेंटच्या माध्यमातून पॉइंटच्या दिशेने हा चेंडू ढकलला जातोय. नंदू पाटील त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. एक धाव. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मित्रांनो 2 मॅन ऑफ द मॅच ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला मोहन गरत, एका साईडला हेमंत म्हात्रे. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं गेलं ऑन साईडला. डीप लॉंग ऑन रिझन मध्ये ड्राईव्ह करायचं होतं, मात्र चेंडू बॅटला चाटून निघून जातोय लॉंग लेग रिझन मध्ये. एकच धाव. एक से ही काम चलाना पडेगा, एक पे ही रुकना पडेगा क्योंकि ये आखिरी गेंद है. इस पहली ओव्हर की ये आखिरी गेंद है, इसलिए मोहन गरत रुक गया. कारण पूर्णतः माहिती होतं हा शेवटचा चेंडू आहे आणि इथे मात्र फक्त मला स्ट्राईकवर राहायचं आहे, त्या कारणाचा सिंगल कन्वर्ट केला गेला. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. धाव फलकावर धावा आपण पाहतोय 9 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 26. 18 चेंडू 26 धावा. एक मोठा फटका. हॅलो 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 एक मोठा फटका नक्कीच या सामन्यामध्ये कलाटणे आणू शकेल आणि त्या फटक्याची भीती आहे वाघवेळीला संघाला आणि त्या फटक्याची प्रतीक्षा आहे कोलशेत या संघाला. जगदीशजी गरज साहेब आज त्या ठिकाणी डगआउटमध्ये आपण पाहतोय, मात्र जगदीशजी गरज साहेब प्रतीक्षा कसली करतायत की मोहनच्या बॅटमधून एखादा मोठा फटका यायला हवा. जर मोहनच्या बॅटमधून एखादा फटका मोठा आला तर नक्कीच आम्ही या सामन्याच्या दिशेने कलाटणी घेऊ शकू आणि त्याच दिशेने मोहन घरात खेळी करतोय. जिभेवर साखर, डोक्यावर थंड बर्फाची लादी मित्र म्हणेल मोहननं ठेवलेली आहे. शांत माइंडने, कूल माइंडने मात्र फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये मोहन घरात. नंदू पाटील नंबर 2चं षटक प्लेसमेंटच्या माध्यमातून. एक नक्कीच मी मोहनचं कौतुक करेल, कारण कोणत्या चेंडूला लॉफ करायचं आहे, कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे हे बरोबर माहिती आहे. कोणत्या गोलंदाजावर आक्रमक पवित्र धारण करायचं आहे आणि कोणत्या गोलंदाजाला शांत डोक्याने खेळायचं आहे, हा मास्टर माइंड खेळाडू आहे मित्रांनो, लक्षात ठेवा मोहन घरात. आणि याची खेळी ओळखणं खूप गरजेचं आहे. यावेळेस नक्कीच का हा खेळाडू बेस्ट बॅट्समॅन ठरला आहे, का या खेळाडूने अनेक मॅच विनिंग पारी खेळलेल्या आहेत आणि का या खेळाडूनं अनेक विजेतापद कोलशेत संघाला जिंकून दिलेले आहेत, तो हा मोहन गरत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये शांत डोक्यानं खेळताना. या वेळेस लॉफ केला गेला, चेंडू हवेत आहे, हा झेल मात्र सुटला जातोय. काय या 2 धावा होतील का? काय या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत की नाही? नाही, गडी बाद होतोय. दुसरी धाव करताना मात्र हेमंत मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. आणखीन एक धक्का कोलशेत या संघाला. धावसंख्या 11 झालेल्या आहे धाव फलकावर आणि जवळजवळ आपण विचार केला तर 16 चेंडू 16 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. अनेक क्रीडा रसिक जोडले गेलेले आहेत. जवळपास 291 क्रीडा रसिक JTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत.
तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा इथे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. कॉंग्रॅच्युलेशन टू कोलशेद मास्टर्स अँड वाघवेल मास्टर्स. कैलास भोईर या ठिकाणी लाईव्ह आहेत आणि ते चेअरअप करतायत दोन्ही संघांना. त्यानंतर मयूर ठाकूर देखील चेअरअप करतायत कोलशेद या संघाला. त्यानंतर म्हणायचं गेलं तर सुरेंद्र मात्रे जे लाईव्ह आहेत आणि ते देखील म्हणतात की जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा नाद या ठिकाणी केला होता. चेंडू मात्र निर्धाव. नंदू पाटील हे षटक खूप महत्वाचं असेल. या षटकामध्ये कमीत कमी धावा जर आल्या तर थोडासा प्रेशर मेंटेन होईल कोलशेद या संघावर. 11 धावा झालेल्या धाव फलकावर षटक क्रमांक 2 हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. हॅलो 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 धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या 13 धाव फलकावर झालेली आहे. षटक क्रमांक 2 नंदू पाटील या ठिकाणी गोलंदाजी करतायत. हा सामना खूप महत्वाचा असेल. या सामन्यामध्ये जिंकणं या दोन्ही संघांना खूप महत्वाचं असेल. मालवणी संघ तयारीत आहे. मालवणी संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला आहे. तब्बल 4थी वेळ आहे मालवणी संघाची जी मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. यावेळेस या फटक्याची गरज आहे का? कारण हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विच एटचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. मात्र तो प्रयत्न फसला गेला. या वेळेस एक वेगळा फटका आकारण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. मात्र या वेळेस ती गरज आहे का? यावेळेस मी तर म्हणेल सरळ बॅटनं खेळणं खूप गरजेचं आहे. ते देखील शांत डोक्याने खेळणं खूप गरजेचं आहे कोलशेद या संघाला. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला होता. त्यानंतर निर्धाव, त्यानंतर 2 धाव, त्यानंतर निर्धाव आणि इथे आपण पाहतोय तर पुन्हा एकदा 1 धाव. एक चांगलं षटक हाताळलं जात आहे नंदू पाटील या गोलंदाजाकडून. आपण विचार केला तब्बल नंदूच्या गोलंदाजीचा तर धावा फक्त खर्च करतोय नंदू पाटील त्या 5. महत्वपूर्ण षटक, महत्वपूर्ण षटक हाताळलं गेलं. कारण आता मात्र नक्कीच थोडीशी कलाटणी येते. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 21. 12 चेंडू 21 धावा. 8.50 ची सरासरी मित्रांनो तब्बल घेऊन जाते ती जवळ जवळ 10.50 च्या घरामध्ये. आता मात्र थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. कारण जर विचार केला आपण तर 12 चेंडू 21 धावा म्हणजे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 10 धावा काढणं खूप गरजेचे असतील कोलशेद या संघाला. मात्र मोहन गरत, जोवर मोहन गरत मैदानाच्या आतमध्ये आहे तोवर मी तर म्हणेल वाघवेल संघाला देखील भीती आहे. कोणत्या खेळाडूची भीती? तर मोहन गरत या खेळाडूच्या खेळीची भीती आहे. कारण मोहन गरत जर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला तर मोहन हा सामना जिंकू देऊ शकेल. ही पूर्णतः माहिती वाघवेल संघाला आहे. कारण या खेळाडूंना मित्रांनो लक्षात ठेवा पांडूच्या मैदानावर जवळपास 92 धावा दहिसर संघाच्या अगेन्स्ट 92 92 धावा 5 षटकांमध्ये चेस केल्या होत्या कोलशेद संघानं. हे देखील विसरता कामा नाही. त्यामध्ये सर्वात दर्जेदार खेळी मोहन गरतनं केली होती. शेवटच्या क्षणापर्यंत क्रीजवर राहिला आणि शेवटच्या क्षणी तो सामना जिंकून देखील दिला होता मोहन गरतनं. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. हा चेंडू जातोय मिड विकेट रिजनच्या दिशेनं. धाव संख्या आपण पाहतोय 15 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 प्रयत्न जो ठरला होता घोडबंदर संघाच्या अगेन्स्ट श्रेष्ठ खेळाडू ज्यानं मारला होता एक चौकार, ज्यानं केला होता खऱ्या अर्थानं प्रयत्न घोडबंदरच्या अगेन्स्ट, तो हा प्रयत्न गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. मोहन घरत एका ठिकाणी आपण पाहतोय शांत डोक्याने खेळी करताना. यावेळेस सुरेख फटका. हा फटका मात्र संपूर्ण सामन्याला कलाटणी आणतोय. मोहन घरत ज्या खेळाडू विषयी मी चर्चा केली होती हा खेळाडू क्रीजवर राहिला तर मात्र कोणत्याही क्षणी सामना मात्र कोलशेद संघ जिंकू शकेल.
शिल्लक आहेत 10. धावा करायच्या आहेत त्या 14. शॉट आपल्या चेंडू बॅटला ब्रश करून चेंडू मात्र निघून जातोय फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं. ही 1 धाव अंकित केली जाईल. 9 चेंडू 13 धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा करायच्या आहेत त्या 13. 9 चेंडू 13 धावा. किशोर पाटील एक्सर बी भरपूर मेहनत करताना संपूर्ण मैदानाची पाहणी किशोरने केलेली आहे आजच्या दिवसामध्ये. सुरेख फटका, सुरेख फटका, चेंडू हवेत आहे. गणेश मणिरायने प्रयत्न केला होता चेंडूला अडवण्याचा. हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. अंतिम क्षणी झेल मात्र सुटला गेला. मात्र प्रयत्न चांगला, प्रयत्न चांगला, चांगलं एफर्ट गणेश मणेरा यांच्याकडून पाहायला मिळालं. हा जर चेंडू गणेशने अडवला नसता तर नक्कीच हा चेंडू 4 धावेसाठी नक्कीच जाऊ शकला असता. मात्र या 2 धावा गणेशने मात्र थांबवलेल्या आहेत. या 2 धावा किती महत्वाच्या ठरतील या सामन्यामध्ये. जबरदस्त शतरक्षण गणेश मणेरा यांच्याकडून. धाव संख्या 24 धाव फलकावर. चेंडू शिल्लक आहेत ते 8. धावा करायच्या आहेत त्या 11. 8 चेंडू 11 धावा. स्विचिटचा फटका डाऊन द ग्राउंड. यावेळेस डीप मध्ये स्वीपर पॉइंट आहे त्या ठिकाणी. हा फटका 1 धाव फक्त देऊन जाईल. 7 चेंडू, 7 चेंडू, 7 चेंडू आणि 10 धावेची गरज. एका साईडला मोहन घरत. यावेळेस नक्कीच ही जर विकेट प्राप्त केली वाघविळे या संघानं, ही जर विकेट काढली वाघविळे या संघानं तर कदाचित सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकेल. मात्र यावेळेस मी तर म्हणेन मोहन घरत एक्साइट बॅट्समन म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. हा टेनिकचा बॉल मोहनला मी तर म्हणेल फुटबॉल प्रमाणे दिसत असेल. यावेळेस सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट होतोय. फलंदाज बाद. चेंडू खराब, चेंडू खराब, मात्र फलंदाज बाद. आहेत त्या 8. कोण असेल तो गोलंदाज या 8 धावा काढण्यासाठी थांबवू शकेल कोलशेत मास्टर्स या संघाला. चला वळूया आपण विकेटच्या दिशेनं. कोलशेत संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. कोलशेत संघाच्या विकेट गेलेल्या आहेत
त्या 3 आणि वाघवेळ संघाच्या विकेट गेलेल्या आहेत त्या 6. विकेटची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. कोलचे संघ 3 विकेट, वाघवेळ संघ 6 विकेट. चेंडू शिल्लक आहेत ते 6. येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 8. 6 चेंडू 8 धावा. 8 धावा 6 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहतायत विकास या खेळाडूला. हा एक खेळाडू आहे. या खेळाडूवर थोडंसं प्रेशर मेंटेन करावं लागेल, ते म्हणजे वाघबेड या संघाला. जर स्ट्राईक रोटेट झाली, जर मोहन गरज स्ट्राईकवर गेला तर मात्र अडचणींना सामोरं जावं लागेल ते वाघबेड या संघाला. कुंदन येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू क्या बात आहे. प्लेसमेंटच्या माध्यमातून फक्त सिंगल कन्वर्ट केला. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या 5 धावा. जबरदस्त क्रिकेट कोलशेत संघाच्या माध्यमातून खेळलं जात आहे. जबरदस्त क्रिकेट खरोखरच. जी प्लेइंग 11 कोलशेत संघाची आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय, ती प्लेइंग 11 आज नाहीये, तरी मात्र कोलशेत संघ या स्पर्धेला हजेरी लावली आणि मात्र एक अफलातून खेळी कोलशेत संघानं या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळली गेली. चेंडू शिल्लक आहेत ते 5. धावा करायच्या आहेत त्या देखील 6. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका. डीप मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. सुरेख सुरेख फेकी, सुरेख फेकी. अजूनही आम्ही तुम्हाला थांबवू शकतोय, दाखवून देतोय. वाघवीर संघ मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत ते 4. धावा करायच्या आहेत त्या 5. 4 चेंडू 5 धावा. सामना अजूनही ऑन आहे. सामना अजूनही संपला नाहीये. एखादी विकेट, एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, एखादा डॉट बॉल नक्कीच नक्कीच मी तर म्हणेल थोडस हा सामना रंगत स्थितीमध्ये आणू शकेल. चर्चा सुरू आहे. मोहन गरज एका साईडला चर्चा करतायत विकास सोबत. 4 चेंडू 5 धावेची गरज. मालवणी संघ देखील प्रतीक्षेमध्ये आहे की कोणता संघ आमच्या सोबत मेगा फायनल खेळणार आहे. चला जास्त वेळ वाया घालू नका विनंती करतोय मी. या वेळेस कुणावर दडपण आहे? काय कोलचे संघावर दडपण आहे की वाघवेल संघावर दडपण आहे? समोरचा फलंदाज मोहन गरत. आणि या चुका मी तर म्हणेल या वेळेस या क्रुशियल कंडिशन मध्ये नक्कीच अपेक्षा नसेल वाघवेल संघाकडून. 4 चेंडू आणि 4 धावीची गरज. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. याप्रमाणे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. याप्रमाणे चेंडू हाताळणं वाघवेल संघासाठी खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे चेंडू आहेत, तुमच्याकडे ती दर्जेदार गोलंदाजी आहे, मग दडपण कसलं? काय मोहन गरजचं दडपण आहे? मात्र सर्व दडपण मी तर म्हणे यावेळेस साईडला ठेवून सामन्याच्या दृष्टिकोनातून, या खेळाच्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल गोलंदाजाला. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3. धावा करायच्या आहेत त्या 4. आणखीन एक चेंडू, आणखीन एक चेंडू जर निर्धाव गेला तर मॅच मध्ये मजा येईल. मॅचचा उत्कंठ वाढेल. कोणता संघ जिंकेल? मात्र तो एक चेंडू डॉट होणं गरजेचं आहे. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव. शांत डोक्यानं ही 1 धाव पूर्ण केली. अजूनही चेंडू फील्ड होत नाहीये, मिस फील्ड. आणि इथे मात्र या 2 धावा. मोहन घरतना फक्त एका धावेची अपेक्षा केली होती. येत आहेत या 2 धावा. 2 चेंडू 2 धावेची गरज. मात्र विकेटच्या बेनिफिटवर जरी 1 धाव काढली तरी देखील कोलचे संघ जिंकू शकेल. एक संधी आली होती. मी तर म्हणलेलं एसटी
ऑन साईडला म्हणायचं गेलं तर एखादा खेळाडू असता त्या ठिकाणी यष्टीच्या जवळ एखादा खेळाडू असता स्ट्राईक एंडला आणि जर चेंडू व्यवस्थित फेक केला असता तर एक मोठा विकेट प्राप्त करू शकला असता मोहन गर्द यांचा. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जरतरच्या गोष्टी घडत राहतात मित्रांनो. 2 चेंडू 2 धावेची गरज, जरी एक धाव केली तरी विकेटच्या बेनिफिटवर, लक्षात ठेवा, विकेटच्या बेनिफिटवर कोलचेत संघ जिंकू शकेल. कोलशेत संघाच्या विकेट जर आपण पाहिल्या 3 आहेत तर वाघवीळ संघाच्या विकेट आहेत त्या 6. 2 चेंडू 2 धावेची गरज. नंदू पाटील शतरक्षण सजवत आहेत. एक धाव अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. सामना आम्ही देखील सोडणार नाहीयेत, तुम्हाला देखील आम्ही झुंजायला लावणार आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत सुरू राहणार आहे. नंदू पाटील मात्र गोलंदाज आपण पाहतोय मित्रांनो, गोलंदाज आहे त्या ठिकाणी तो म्हणजे कुंदन. 2 चेंडू 2 धावेची गरज. यावेळेस इनफिल्डच्या वरून अतिशय सुरेख फटका, चेंडू डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी कोलशेत संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन कोलशेत मास्टर्स, मेगा फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आम्ही वाघवीळ या आभार व्यक्त करतोय.